नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातली. मनोज जरांगे आज सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतनं मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. आमदार बच्चू कडू हे देखील जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आजपासून पुढील 7 दिवस जरांगेंसह मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे मुंबईच्या दिशेने चालत निघणार आहेत. तर 26 जानेवारीला मुंबईमध्ये दाखल होता जरांगे हे आमरण उपोषण सुरू करणार आहेत. तर चलो मुंबई जरांगेंनी पदयात्रा जी आहे ती आज त्यांची सुरू होतीये. सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतनं पदयात्रा सुरू होईल. दुपारी भोजन असेल कोळगाव तालुका गेवराई या ठिकाणी, तर रात्रीचा मुक्काम मातोरी तालुका शिरूर या ठिकाणी असेल. तर 21 जानेवारी रोजी दुपारचं भोजन असेल तनपूरवाडी तालुका पाथर्डी इथे, तर रात्रीचा मुक्काम बाराभावली करंजी घाट इथे. तर 22 जानेवारी रोजी दुपारचं भोजन असेल सुपा या गावामध्ये, तर रात्रीचा मुक्काम हा रांजणगाव गणपती या ठिकाणी असेल. तर 23 जानेवारी रोजी दुपारचं भोजन कोरेगाव भीमा या ठिकाणी होईल आणि रात्रीचा मुक्काम हा चंदननगर खराडी बायपास पुणे इथे असणार आहे. तर 24 जानेवारी रोजी पुणे शहर इथे प्रवास असेल. जगताप डेअरी, डांगे चौक, चिंचवड, देहू फाटा असा हा प्रवास होईल आणि रात्री मुक्काम लोणावळ्यामध्ये असेल. 25 जानेवारी रोजी दुपारचं भोजन पनवेलमध्ये होईल, तर रात्रीचा मुक्काम हा वाशीत असेल. आणि 26 जानेवारी रोजी चेंबूरवरून पदयात्रा आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना होईल. आणि अधिक या संदर्भात बोलणार आहोत. संजय सरोदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. संजय, मुळातच ही पदयात्रा जी आहे ती सुरू होते आणि जरांगे मात्र आपल्या सगळ्या मागण्यांवरती आणि सगळ्या म्हणण्यांवरती ठाम आहे. कशी तयारी दिसतीये? नक्कीच प्रज्ञा, या ठिकाणी आज रात्रीपासूनच लोक जमायला लागलेत. मराठा समाज महाराष्ट्रातून या ठिकाणी जमा व्हायला लागला आणि जरांगे पाटलांची भूमिका घेतली की 20 जानेवारीला या ठिकाणाहून मुंबईकडे रवाना होणार आहेत. पायी यात त्यांची ही रॅली असणार आहे आणि सकाळी 9 वाजता जरांगे पाटील या अंतरवाली गावातून मुंबईकडे रवाना होती. परंतु जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडे मराठा आरक्षणासंदर्भात मागणी केली होती की ज्यात 54 लाख कुणबी जातीच्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना सर्वांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावं आणि त्या आधारे जो वोटहुकूम आहे तो नंतर काढावा, ज्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेल. पण कुठेतरी सरकारनं तो निर्णय घेतला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आज मुंबईला जाण्याचा जो इशारा दिला होता तो आज सकाळी 9 वाजता मुंबईला जरांगे पाटील निघणार आहेत. आणि जरांगे पाटील अंतरवालीतून निघाल्यानंतर गेवराईपर्यंत पायी यात्रा करतील. त्याच्यापुढे जे पुणे शहर आहे, पुणे शहरापासून कोट्यावधी मराठा समाज हा जरांगे पाटलाच्या रॅलीमध्ये सामील होणार आहे असं इशाराही जरांगे पाटील यांनी दिलाय. परंतु आज महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटलाच्या रॅलीमध्ये जे मध्यस्थ होते, आतापर्यंतच्या ज्या बैठका झाल्या शिष्टमंडळ आहे त्यामध्ये बच्चू कडू होते आणि बच्चू कडू हे आज या आंदोलनामध्ये जरांगे पाटील यांच्यासोबत सामील होणार आहेत. आणि जरांगे पाटील आज 9 वाजता अंतरवालीतून निघून मुंबईकडे रवाना पायी होणार आहेत. आणि या रॅलीमध्ये करोडोच्या आणि लाखोच्या संख्येने मराठा समाज जरांगे पाटलासोबत असणार आहे. प्रज्ञा, नक्कीच.